माझ्या वयाच्या 14 वर्षापासून मी UBT मध्ये आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात आहे आणि लहानपणापासून आतापर्यंत मी त्यात कामच करतोय. 11 वर्ष मी त्यात कार्यालय प्रमुख होतो, पण काही कारणामुळे मला ती सीट नाही भेटली. तर मी एक निर्णय घेतला की मी अपक्ष उभा राहून SRA साठी आपण हे बघूया की जे लोक तिथं राहतात, लहानाचे मोठे झाले आतापर्यंत, त्यांना तिथंच कसं घर भेटलं आपण ते बघूया. ते त्यांचं घर बर्बाद करतायत. तर आज जे आपले प्रमुख लोक आहे, जर त्यांनी जर असं केलं तर मग यंग जनरेशन काय करणार? तुम्हाला मी हात जोडून विनंती, आपले जेवढे पण यंग पिढी आहे, मला त्यांना एवढं सांगण्यास शिका आणि संघटित व्हा. आपण पैसे घेऊन जर मतदान करणार तर आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार व्यक्तोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे आपण विचार व्यक्तोय. जर मी तिथनं निवडून आलो तर मी तुमच्यासाठी एम्प्लॉयमेंट, एज्युकेशन, हेल्थ या सर्व कामामध्ये पण मी तुमच्या बरोबर काम करणारा मी एक मुलगा आहे. आणि आज जे आपल्या मुली आहेत, जे खरंच त्यांना काही शिकायचं आहे, त्यांना मी स्वतः शिकवणार. तर माझं विजन हेच असणार की माझ्या एरियामधले लोक कसे जास्तीत जास्त युवा पिढी कामाला सेट होत, तर लोक बघतील की एका लहान मुलांनी खूप मोठा इतिहास घडवला. नमस्कार, मी प्रतीक्षा तुमचं या स्पेशल पॉडकास्टमध्ये स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत मुंबईचे लोकप्रिय युवा नेते आणि त्याचबरोबर भावी नगरसेवक. होय, यंदाच्या महापालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरलेले ते म्हणजेच आनंदजी इंगळे. वॉर्ड क्रमांक 146चं प्रतिनिधित्व करणारे आनंदजी इंगळे आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं आमच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. प्रतिकाजी, तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला इथं बोलवलं आणि अणुशक्ती नगर वॉर्ड क्रमांक 146 यांना सगळ्या भाषेंना माझा नमस्कार. तर माझा सर्वात पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणालात की अपक्ष म्हणून तुम्ही निवडणूक लढवत आहात. का बरं अपक्ष म्हणून का निवडणूक लढवत आहात? मी गेल्या माझ्या वयाच्या 14 वर्षापासून मी UBT मध्ये आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात आहे आणि लहानपणापासून आतापर्यंत मी त्यात कामच करतोय. 11 वर्ष मी त्यात कार्यालय प्रमुख होतो, पण काही कारणामुळे मला ती सीट नाही भेटली. तर मी एक निर्णय घेतला की मी अपक्ष उभा राहून आपण स्पर्धा ही लढूया करून. युवा पिढीसाठी रोजगार कसा उपलब्ध करून द्याल? युवा पिढीसाठी आमच्या इथं BRC आहे, RCF आहे, NCC आहे, HPCL आहे, BPCL आहे. या सर्व ठिकाणी खूप सारे कॉन्ट्रॅक्टर आहेत. तर तिथं आपण कॉन्ट्रॅक्ट बेसवर कसं आपल्या युवा पिढीला आपण इन्व्हॉल्व करूया, त्यांना कसं जास्तीत जास्त काम भेटणार, आपण त्यावर काम करणार आहोत. तुमच्या विभागातला जो स्लम एरिया आहे त्यासाठी काय करणार आहात? SRAचा जो प्रोजेक्ट आहे कसं राबवणार आहात? SRA साठी आपण हे बघूया की जे लोक तिथं राहतात, लहानाचे मोठे झाले आतापर्यंत, त्यांना तिथंच कसं घर भेटलं आपण ते बघूया. बरं, आणि महत्वाचं म्हणजे पांजरापोळ हा विभाग आहे, याकडे कसं पाहता? म्हणजे विजन काय आहे आणि तिथे कोणत्या तरतुदी राबवणार आहात? पांजरपूरचा विजन असं आहे की तिथं स्टडीजसाठी आपण बघूया, एम्प्लॉयमेंट बघूया, हेल्थ बघूया. आणि आजकाल लोक जे पण आता आपले प्रतिनिधी आहेत, ते आता इलेक्शन आलंय, त्यामुळे आता जसं आपले मुलं आहेत, यंग पिढी आहे, त्यांना आपण हे सांगितलं पाहिजे की बाबा आपल्या आई वडिलांनी आपल्याला कसं मोठं केलं आहे, काय पद्धतीने मोठं केलं आहे आणि आपण काय परिस्थिती आपली होते आणि आतापर्यंत आपण कसे इथपर्यंत आलो आहोत. तर ते काही न करता आजकालचे जे प्रतिनिधी आहेत ते 34ला दारू वाटतात. बरोबर, ते त्यांचं घर बर्बाद करतायत. तर आज जे आपले प्रमुख लोक आहे, जर त्यांनी जर असं केलं तर मग यंग जनरेशन काय करणार? त्यांना ती सवय लागणार ना की बाबा नाही, आमचा जो नेता आहे तो आम्हाला दारू देतोय 31ला. तर या सर्व गोष्टीत आपल्याला नाही पडायचंय. आपले जेवढे पण यंग पिढी आहे, मला त्यांना एवढं सांगण्यास शिका आणि संघटित व्हा, हे बाबासाहेबांचं म्हणणं आहे. आणि तुम्ही याच्यावर नीट विचार करा की आपले प्रतिनिधी कोण आहेत आणि काय ते आपल्यासाठी करत आहेत. म्हणजे आपण यांना पाहतोय, यांनी अत्यंत उत्तम असा विचार सांगितलेला आहे जो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे. म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ते शिकलेत, संघटित झालेत आणि त्यांनी संघर्ष देखील करायला सुरुवात केलेली. मी पुन्हा तुमच्याकडे येईल. अणुशक्ती नगर या एरियाबद्दल किंवा या भागाबद्दल काय विचार केलेला आहे तुम्ही? अणुशक्ती नगर या भागामध्ये मी हा विचार केला आहे की जसे आमचे सूर्यकुमार जाधव भाऊ, त्यांनी खूप कष्ट केले आणि आज ते एका स्टेजवर आहे. तर तसेच आमच्या कॉलनीमध्ये भरपूर असे लोक आहेत जे स्पोर्ट्समध्ये ऍक्टिव्ह आहेत. बरोबर, व्हॉलीबॉल झाले, फुटबॉल झालं, क्रिकेट झालं, तर
त्यांना पण एक स्टेज कसं उपलब्ध भेटणार करून ते आपण उपलब्ध करूया आणि त्यांना कशी मदत आपल्याकडनं होणार ते आपण करूया. स्थानिक लोकांसाठी तुम्ही काय डेव्हलपमेंट केलेलं आहे? म्हणजे सध्याचे जे तिथे स्थानिक लोक आहेत, रहिवाशी तुमच्या वॉर्डमध्ये येतात, त्यांच्यासाठी काय डेव्हलपमेंटच्या मला दृष्टिकोनाने विचार केलाय? डेव्हलपमेंट तर सध्या ते भरपूर काय आहे, पण मला त्यांना फक्त एकच सांगणं आहे की तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो की आज जे काही लोक आपल्याकडे येत आहेत 500 रुपये घेऊन, 1000 रुपये घेऊन, तुम्ही याच्याने तुम्ही तुमच्या पिढीला, तुमच्या मुलांना तुम्ही बरबाद करताय. कारण की तुमची मुलं, तुमची पिढी ते तुम्हाला बघते आज की बाबा माझे बाबा, माझ्या आईने यांच्याकडनं 500 घेतले, त्याच्याकडनं 1000 घेतले, त्याचा काही उपयोग नाही. 5 वर्षामध्ये 1825 दिवस असतात. त्याला जर आपण डिवाइड केला तर 0.0 पैसा होतो. तर आपण पैसे घेऊन जर मतदान करणार तर आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार व्यक्तोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे आपण विचार व्यक्तोय. तर असं काही करू नका, हे तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे. आज मला खूप लाज वाटते जेव्हा मी पांजरपूर एरियामध्ये जेव्हा जातो मी, तर प्रत्येक जण आज मी उभा आहे तर प्रत्येकजण येतात माझ्याकडे लिस्ट घेऊन बापरे. आणि मला सांगतात की माझ्याकडे 100 लोक आहेत, 200 लोक आहेत, आमचं काय असणार. तर मला त्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही ह्या सर्व गोष्टी न करता आपल्या एरियामध्ये एक युवा नेतृत्व कसं येणार. जर मी तिथनं निवडून आलो तर मी तुमच्यासाठी एम्प्लॉयमेंट, एज्युकेशन, हेल्थ या सर्व कामामध्ये पण मी तुमच्याबरोबर काम करणारा मी एक मुलगा आहे. आणि माझी तुमच्याशी एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही पैसे घेऊन मतदान करू नका. तुम्ही योग्य तो मुलगा जर आनंदीकडे योग्य आहे तर तुम्ही त्याला मतदान करा. कारण की माझ्याकडे जेव्हा तुम्ही येतात तेव्हा पैशाची काही अपेक्षा ठेवू नका. तुम्ही भावी नगरसेवक आहात. हो. नगरसेवक म्हणून तुमचं विजन काय आहे? नगरसेवक म्हणून माझं विजन हे आहे की बाबा जर मी नगरसेवक झालो तर माझं विजन हेच असणार की माझ्या एरियामधले लोक कसे जास्तीत जास्त युवा पिढी कामाला सेट होतील. कारण की आज रोजगार नाही आणि आमच्याकडे एवढे कंपनीज आहेत त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर तरी आमची मुलं कसे कामाला लागतील याच्यावर मी काम करणार आहे आणि ते काम मी करून दाखवणार. स्थानिक नगरसेवक आहेत, त्यांनी केलेल्या कामांकडे तुम्ही कसं पाहता? स्थानिक जे आमचे नगरसेवक आहेत त्यांच्याबद्दल तर मी काही बोलणार नाही. कारण की कोणाबद्दल बोलणं हे माझ्या याच्यामध्ये नाही आहे. कारण की मला ते जमत नाही. त्यांनी जे कामं केले त्यांना माझ्या शुभेच्छा आहे आणि जे मी करणार जर लोकांनी खरंच मला जर निवडून दिलं तर लोक बघतील की एका लहान मुलांनी खूप मोठा इतिहास घडवला. कारण की मला महिलांवर, कारण की आज माझी आई नाही आपल्यात, तर माझ्या आईने आम्हाला किती मेहनतीने मोठा केला आहे, कसं केलं आहे, कसे आमचे फीस भरले, हे सर्व गोष्टी मला माहिती आहेत. त्याच्यातनं मी शिकलो आहे. आजपर्यंत आम्ही कुठलेच 1 रुपया कधी घेतला नाही, कुठल्या नेत्याचा नाही, अभिनेत्याचा नाही आणि आम्हाला गरजही नाही. कारण की आमच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. तर माझं सर्वांना एकच बोलणं आहे, परत हेच बोलणं आहे की तुम्ही लोकांनी तुमचे हात जोडतो मी, तुम्ही कोणाचेही 1 रुपयालाही बळी पडू नका. तुम्ही एक चांगलं नेतृत्व तुम्ही आज घालवणार आहेत. कारण की जर आपलेच हे लोक आपल्या डोक्यावर आले तर तुमचं नळ, गटर हे तर काम आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त तुमचं एम्प्लॉयमेंट, स्टडीज, हेल्थ हे सर्व कोण काय बघणार आहे. आज टॅक्सीवाले झाले, ऑटोवाले झाले, यांच्यापर्यंत आपण काय बघतच नाही ना. आज बरोबर. इलेक्शन आलं की बाबा चलो घे 500 रुपये, घे 1000 रुपये, चला. हो. पण त्या एका टॅक्सीवाल्याच्या पाठीमध्ये त्याचं कुटुंब आहे. तर माझा एक विचार असा आहे की जर आम्ही नगरसेवक म्हणून आमच्याकडे पैसा येतोच आहे तर एक 100 लोकांचा तरी आपण मेडिक्लेम काढू शकतो. अगदीच बरोबर. आणि माझा तोच विजन आहे की बाबा यांचं मेडिक्लेम काढून यांचे परिवार तर सुखी जाणार. कधी काय बरोबर. झालं आणि अडचण नाही तर लोक आज व्याजाने पैसे घेत आहेत. हो. कारण की या सर्व गोष्टी मी बघितल्यात आणि आज जे आपल्या मुली आहेत जे खरंच त्यांना काही शिकायचं शिक्षणाची आहे गरज त्यांना आहे. मी स्वतः शिकवणार. कारण की माझी स्वतःची मुलगी आहे. माझी इच्छा होती की बाबा माझ्या मुलीला मी चांगल्या स्कूलमध्ये टाकू. तर आज ती BD सोमानीमध्ये आणि ती आज तिथं शिकते. तर माझी पण इच्छा आहे की प्रत्येकाच्या मुलींना मी कसं शिकवू, तो पण एक याकडे माझा पाहता. विजन आहे. हो, हो. मग लास्ट बट नॉट द लिस्ट, मी माझ्या मनातला प्रश्न विचारते तुम्हाला. तरुणांना काय संदेश द्या सध्या? तरुणांना मी एकच संदेश देणार की ज्यावेळी आज फोन आलेत, पण आपले कुटुंब आज कुठेतरी हरवलं आहे. आपण आज आपल्या कुटुंबात बसत नाही आहे. कारण की फोन आलेत, मुलगा बाहेर गेले, मुलगी बाहेर गेली आणि आईबापांचे विचार आज आपल्याला भेटत नाही आहे. का भेटत नाही? फक्त फोनमुळे भेटत नाही.
एक वेळ अशी होती की बाबा प्रमुख आपला घरचा तो बसायचा, सांगायचा आपल्याला बाबा आपली घरची परिस्थिती अशी होती, हे होतं. पण आज ते न सांगता आपण फोनमध्येच आहे. त्यांना एकच माझं हे सांगणं आहे की आपल्या आई वडिलांनी आपल्याला खूप मेहनतीने इथपर्यंत आणलं आहे, खूप मेहनतीने आपली फीस भरली आहे. त्याचा तुम्ही नशा करून दुरुपयोग असं काही करू नका. तुमचं घर आहे, आई बापांची सेवा तुम्ही हे करा, हीच माझी इच्छा आहे. आणि तुम्ही जास्तीत जास्त कसं शिकणार आणि तुम्ही एम्प्लॉयमेंट कसं घेणार, तुम्ही कसं कामावर जाणार, तुम्ही हे बघा. जिथं तुम्हाला काम भेटत नाही आणि तिथं वेकेन्सी आहे तर तुम्ही मला सांगा, मी तिथे येईन. खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिल्याबद्दल. मंडळी, हा युवा नेता जो आहे आपल्यासोबत, जो महामानव महामातांच्या विचारधारणेला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारणेला घेऊन पुढे जात आहे. तुम्हाला यांच्या संदर्भात काय वाटतंय आणि त्याचबरोबर या पॉडकास्ट संदर्भात काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास इथेच थांबते. पाहता थेट वार्ता.